असल्यामुळं सातत्याने इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडियामध्ये बातम्या येत होत्या की इथं वेगवेगळ्या मोठ्या कंपन्या आणि तिथं काम करणारा मोठा वर्ग हा नाराज आहे। ट्रॅफिक 2-2 तास तिथं खोळंबतं, पाऊस पडल्यानंतर पाणी तिथं साठतं, त्याच्यातून वाहनं जाऊ शकत नाही, सातत्याने वाहतुकीची कोंडी होते, रस्त्यामध्ये बऱ्याच ठिकाणी अतिक्रमण आहेत, रस्ते खराब आहेत, अशा अनेक प्रकारच्या तक्रारी ह्या सातत्याने येत होत्या। आणि मधल्या काळामध्ये पुण्यामध्ये जो पाऊस पडला, त्या परिसरामध्ये जो पाऊस पडला तिथं खूप पाणी 5 ते 6 ठिकाणी साठलं। त्या सगळ्याच्या बद्दल चर्चा गेल्या आठवड्यामध्ये झालेली होती आणि त्याच वेळेस मी ठरवलं की आपण तिथं एक कुठली एजन्सी काम करत नाही, तिथं पीएमसीचा काही भाग येतो, पीसीएमसीचा भाग येतो, पीएमआरडीचा भाग येतो, पीडब्ल्यूडी येतं, एमआयडीसी येते, आपली नॅशनल हायवे तो विभाग येतो, अशा अनेक विभागांशी संबंधित महावितरण येतं, अशा अनेक विभागांशी संबंधित ते सगळे प्रश्न आहेत। जिल्हा परिषद येते कारण ग्रामपंचायती तिथं आहेत। आणि म्हणून आज आम्ही सगळ्यांनी ठरवलं होतं की सकाळी लवकर जायचं। सकाळी जाण्यामागचं कारण एकच आहे, कुणाला तुम्हाला त्रास व्हावा किंवा इतरांना त्रास व्हावा हे नाही, तर सकाळी पहाटे गर्दी कमी असते, नीटपणे पाहणी करता येते, नीटपणे प्रश्न समजून घेता येतं आणि तसं बघितलं तर एक वातावरण फ्रेश असतं। म्हणून आम्ही सकाळी 6 ते 8, 8:30 पर्यंत हे सगळं काम केलं आणि त्याच्यानंतर प्राधिकरणामध्ये आपल्या पीएमआरडीचं जे ऑफिस आहे तिथं जाऊन ती मीटिंग घेऊन त्याच्यातले काही निर्णय आम्ही घेतलेले आहेत। त्याच्यामध्ये जो लक्ष्मी चौक आहे तिथं वाहतुकीची कोंडी होते, म्हणून भक्तिशक्ती चौक आहे तिथं जसं आपण फ्लायओव्हर केलेला आहे तशा प्रकारचा फ्लायओव्हरचं डिझाईन तिथं आपण लक्ष्मी चौकात करायला सांगितलेलं आहे। तिथं काही ठिकाणी अंडरपास आहेत, तिथं बरंचसं काम करण्याची गरज आहे। काही महत्त्वाचे रस्ते आहेत, मग त्याच्यामध्ये पुणे मेट्रो लाईन 3 मध्ये स्थानक क्रमांक 6 क्रोमा हिंजवडी हा रस्ता खोदला गेलेला आहे आणि त्याच्यावर तिथल्या सगळ्या IT मध्ये काम करणाऱ्या सहकाऱ्यांचं म्हणणं असं होतं की अजित पवार तिथं ह्या रस्ता खोदल्यामुळं एवढी ट्रॅफिक जाम होते, दुसरा कुठला रस्ता नाही, त्याला काय पर्याय आहे ते पहिली पाहणी आम्ही केली आणि तो रस्ता खोदलेला ताबडतोब बुजवायला सांगितलं। पुढच्या रविवारपर्यंत ते काम टाटाला करायला सांगितले, कारण ह्याच्यामध्ये टाटा ह्या कंपनीनं आपला हिंजवडी टू शिवाजीनगर या मेट्रोचं काम हातामध्ये घेतलेलं आहे। तसंच पुढचे काही ठिकाणी जे ओढे रुंद व्हायला पाहिजेत तिथं खरोखरीच काही कंपन्यांनी ओढे बुजवलेले आहेत, नाले बुजवलेले आहेत, इमारती बांधलेल्या आहेत आणि अतिशय छोटी जागा पाणी जाण्याच्या करता निर्माण केलेली आहे। म्हणून एक